नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात एकाच वेळी सुरू करण्यात आलेली विविध कामे आता महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे। सर्वच रस्त्यांवरील खोदकाम, खड्डे, चिखल यातून वाट काढताना नाशिककर वैतागला असताना दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न पुन्हा या निमित्ताने समोर आला आहे। कुंभमेळा मंत्री म्हणून कार्यरत असलेले भाजपचे गिरीश महाजन हे जणू काही एकट्याच्या बळावर कुंभमेळ्याचं काम वाहून नेण्याच्या थाटात वावरत असल्याने विरोधी पक्ष तर दूरच परंतु मित्रपक्षांमध्येही कुंभमेळा विषयक नियोजनात फारसे स्थान नसल्याची भावना निर्माण झाली आहे। विरोधक आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात नाराजी उघड करण्यास खड्ड्यांचं निमित्त झालं। त्यामुळे काही महिन्यात शांत असलेले नाशिकचे राजकारण अचानक ढवळून निघालं आहे। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। नाशिक शहरातील खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे 5 महिन्यात 5 नागरिकांचा मृत्यू, दुचाकी घसरणे, कित्येक वाहन चालकांचं जखमी होणे अशा सततच्या घटनांमुळे नाशिककरांमध्ये प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला आहे। असं असतानाच महापालिका प्रशासन, महापौर आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन तसेच सत्ताधारी नगरसेवकांना टीकेचं धनी व्हावं लागलं आहे। सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शहरातील खड्डे आणि खोदकामांमुळे निर्माण झालेल्या समस्येवर आवाज उठवल्यानंतर इतर पक्षांनीही याविषयी भूमिका मांडण्यास सुरुवात केली। खड्डे आणि रस्ते खोदकामामुळे होणारा त्रास याचा संबंध प्रत्येक नाशिककराशी येत असल्याने उद्योजकांपासून कामगारांपर्यंत सर्वांमध्येच हळूहळू साचत गेलेला असंतोष आता बाहेर पडू लागला आहे। नाशिककरांमधील या असंतोषाची जाणीव झाल्यानंतर महापालिकेतील सत्तेत सहभागी असल्याने काहीशी अडचण झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही 1-2 आंदोलने करून विरोधात उडी घेतली। परंतु या आंदोलनापासून शिंदे गटाचे जिल्ह्यातील मंत्री दादा भुसे हे अलिप्तच राहिले। नाशिक शहराशी संबंधित या घटनांमध्ये ते कुठेच दिसले नाहीत। काँग्रेस, आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडी हे पक्षही उशिरा का होईना आंदोलनात उतरले। या सर्व घडामोडीत सर्वाधिक पंचायत सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजपची झाली। तरीही नाशिकमध्ये निर्माण झालेल्या खड्ड्यांना आपण नव्हे तर महापालिका प्रशासन आणि ठेकेदार जबाबदार असल्याचं दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला। ठेकेदार नगरसेवकांचे काहीही ऐकत नाहीत, उलट त्यांच्याकडे विचारणा केल्यास ते नगरसेवकांना धमकी देतात। ठेकेदारांनी उपठेकेदार नेमले असून त्यांच्याकडून ते काम करून घेत असल्याचं खुद भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केंदार यांनी उघड केलं। महापौर हिमगौरी आडके आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सततच्या पावसामुळे रस्ते दुरुस्तीला अडथळे येत होते, आता सर्व खड्डे 5-6 दिवसात बुजवले जातील असं आश्वासन देत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। शहरात खड्ड्यांमुळे निर्माण झालेला जनक्षोभ लक्षात घेत इतके दिवस शांत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनावर टीका करायला सुरुवात केली। त्यांनी महापालिका आयुक्त, महापौर यांना जबाबदारी झटकून चालणार नाही असं सुनावलं। नाशिककरांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची वाट पाहत आहात काय असं ठणकावताच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनीही या प्रकरणात लक्ष घालावं असं त्यांनी नमूद केलं। भुजबळ यांनी केलेल्या प्रश्नांमागे रिकाम्या पालकमंत्री पदाची किनार असल्याचं मानलं जात आहे। पालकमंत्री पदाचा विषय पुन्हा ऐरणीवर आणण्याची हीच योग्य वेळ असल्याचं मानून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकच्या पालकमंत्रीपदी छगन भुजबळ यांची नियुक्ती करण्याचं आवाहन करणारे फलक शहरात जागोजागी लावले गेले। या संदर्भात भुजबळ यांनी कानावर हात ठेवले। आपणास या पालकमंत्री पदासंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचा दावा करून त्यांनी सर्व फलक काढून घेण्यास कार्यकर्त्यांना बजावण्यात आल्याचं सांगितलं आहे। त्यानंतर सर्व फलक गायब झाले असले तरी फलकांना जे काम करायचं होतं ते मात्र झालं, म्हणजे पालकमंत्री पदाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। यावर बोलताना भुजबळ म्हणाले की खड्ड्यांमुळे 5 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे नाशिक बद्दल बरंच बोललं जात आहे। याचा अर्थ छगन भुजबळ यांना पालकमंत्री करा असा होत नाही। हे काम ज्यांच्याकडे सुरू आहे त्यांच्याकडून व्यवस्थित करा असं माझं म्हणणं आहे। कुंभमेळ्यावर कोणतीही नाराजी नाही, मात्र लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अडचणी सोडवल्या पाहिजेत असं छगन भुजबळ म्हणाले। तर यावर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनीही प्रतिक्रिया दिली। पालकमंत्री असो वा नसो, मी नाशिकमध्ये नेहमी हजर असतो। छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांना काय वाटतंय त्यांनी ते मांडलंय। येत्या 6 महिन्यात नाशिकचा चेहरामोहरा बदलेल, सर्व कामे पूर्ण होतील, नाशिकला सर्वात सुंदर शहर करायचं आहे असा विश्वास गिरीश महाजनांनी व्यक्त केलाय। दरम्यान नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न आता केवळ रस्त्यांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो प्रशासनाच्या नियोजनावर, कुंभमेळ्याच्या कामांच्या गतीवर आणि सत्ताधाऱ्यांमधील समन्वयावरही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे। दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून आगामी काळात यावर कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।